तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत उरलेल्या ड्रग्सची जी ट्रिक असणार आहे, म्हणजे जी 132, 432, 532 आणि 632च्या ट्रिक्स आपल्या उरलेल्या आहेत, त्यांची आपण ट्रिक्स आज पाहणार आहोत. तर सुरू करूयात. तर 132 यामध्ये एक काय असणार आहे, तर प्रधान रस हा मधुर असणार आहे. तर 3 असणार आहे ते म्हणजे याचा विभाग असणार आहे कटू, आणि 2 असणार आहे याचा वीर येथे उष्ण असणार आहे. तर याचे एकूण 3 द्रव्य आहेत. यासाठी फार अवघड ट्रिक नाही, एकदम सोपी आहे. की काय असणार तर BAMS हीच ट्रिक आहे, आपली डिग्री आहे तीच आपली ट्रिक राहणार आहे. तर यामध्ये Bवरून काय असणार आहे तर बाकुची, वरून काय असणार आहे तर मदनफळ, आणि वरून काय असणार आहे तर शिगरू. याच 3च फक्त झाड आहेत. यासाठी प्रधान रस मधुर आहे, त्याचबरोबर तर कटू आणि तिक्त हे 2 रस देखील आपल्याला याबरोबर लक्षात ठेवायचे आहेत. तर हेच राहणार आहेत रस. इतर वेगळे रस नाहीत आणि तिघांनाही सेमच रस असल्यामुळे पाठ करायला सोपे जाते. तर आता पाहू 432 नंबरची ट्रिक. तर या 432मध्ये काय असणार आहे तर कटू रस असणार आहे, तो प्रधान असणार आहे. विपाक याचा कटूच असणार आहे 3 अंक म्हणजे, आणि वीर्य याचे उष्ण असणार आहे. तर हे ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी आपणास एक 5 स्टेप्समध्ये आपण करणार आहे. हे ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी फक्त 2 वाक्यच लक्षात ठेवायचे आहेत, बाकीचे इझी आहे. तर यामध्ये कसं आहे तर सर्वांचाच या ड्रगचा हा रस प्रधान असणार आहे, परंतु एक वेगवेगळ्या सिरीजमध्ये जर रस वाईज यांचे आपण डिवायडेशन केले, जे मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये बोललो होतं की रस वाईज आपण ट्रिक्स बनवण्यात येत आहेत की जेणेकरून आपणास फायनलला एक्झामला लिहिण्यास सोपे जावे, जेणेकरून एक्झाम म्हणणार देखील आपणास जास्त माहिती असते असे या दृष्टीने बघून मार्क देईल देखील. तर पाहूयात फक्त कटुरस असलेले ड्रग्स कोणते कोणते आहेत यामध्ये पाहू. तर यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे विकी व कपिल हे दोघे काय करत होतात तर चित्रा हिंगमिरेच्या घरी मेथीची भाजी चाखण्यासाठी आले. तर विकी आणि कपिल 2 जण मित्र होते. ते एक त्यांचे मैत्रीण वगैरे असू शकते की चित्रा हिंगमिरे तिच्या घरी कशासाठी गेले तर मेथीची भाजी चाखण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी तरी आले. यावरून आपण लक्षात काय ठेवू शकतो तर विकी या शब्दावरून विडंग लक्षात ठेवू शकतो, कपिलवरून कंपिल्ल, त्याचप्रमाणे चित्रावरून चित्र, हिंगूवरनं हिंग, मिरेवरून हिंग आणि मिरे हे 2 ड्रग्स, त्याचप्रमाणे मेथीवरून मेथिका लक्षात ठेवू शकतो, आणि चाखण्यासाठीवरून चक्रमर्द, आलेवरून आर्द्रक हे ड्रग्स लक्षात ठेवू शकतो. यांचा केवळ कटुरस असणार आहे. तर आता आपण पाहूयात कटू व तिक्तरस. आता फक्त कटूच्या बरोबर तिक्तरस येणार आहे. तर त्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवायचे, ह्या 2 रस फक्त असलेले. तर आज अपामार्ग व भृंगराजने ज्योती व तुलसीला कुंकू लावले. म्हणजे कसे तर दोघे कपल्स आहेत की अपमार्ग आणि भृंगराज 2 मित्र आहेत की त्यांनी आपापल्या पत्नीला कुंकू लावले, जसे की त्यांची पत्नी कोणतं ज्योती व तुलसी. या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. तर आजवरून काय लक्षात ठेवायचे आहे तर अजमोदा, अपमार्गवरून अपमार्गच येणं ठेवायचे, भृंगराज ह्याच लक्षात ठेवायचे, ज्योतीवरून ज्योतिषमती, तुलसीवरून तुलसीच, आणि कुंकूवरून कुमकुम हे म्हणजे केशर. तर हे गोष्टी बनतात. तर ही होती कटू व तिक्त रसाची ट्रिक. आता कटू लक्षात येईलच. कटूच्या लगेच कटूनंतर कटू तिक्त हा शब्द लगेच आपण बऱ्यापैकी राईम्समध्ये आल्यागत वाटतो म्हणून तो म्हणू शकतो. परत कटू तिक्त कशा आहे हा देखील असं याच राईम्समध्येच वाटतो. त्यानुसारच आपण 3 आता एकच रसाची पाहिली, नंतर 2 रसाचीवाली पाहिली, आता 3 रसावाली पाहणार. कटू तिक्त कशा आहे एक राईम्समध्येच वाटते यानुसारच. तर कटू तिक्त कशावरून कोणते आहे तर बिल्व फळ आहे. तर कटू तिक्त कशा फक्त एकच आहे, ते म्हणजे बिल्व फळ. आता त्याच ठिकाणी जर कशाच्या जागी मधुर रस आला म्हणजे कोणते तर कटू, तिक्त आणि मधुर. तर मधुरवरून काय लक्षात ठेवायचं, मधुर शर्करा असते म्हणजे एक साखर मधुर असते ना चवीस, तर शर्करावरून शल्लकी लक्षात ठेवू शकतो. तर कटू, तिक्त, मधुरवरून काय लक्षात येईल तर शल्लकी हे ड्रग लक्षात येईल. तर पुढील उर्वरित एक आहे रसोनवाला. तर कटू म्हणजे सर्वच रस असणार आहेत त्यात, फक्त आम्लरस सोडला तर उर्वरित सर्व रस असणार आहेत रसोनमध्ये. कटू, मधुर, लवण, तिक्त, कषाय, आम्लरस सोडून 5. तर यासाठी एक महत्त्वाचा श्लोक आहे आपल्या ग्रंथांमध्ये, तर तो पाहूयात. पंचैहि रसेन युक्तम रसोन आम्लरसम वर्जितम. म्हणजे काय तर रसोनमध्ये काय असणार आहे तर 5 रस असणार आहेत, फक्त आम्लरस वर्जित असणार आहे. परंतु या रसोनचा रसप्रधान कोणता असणार आहे तर कटूच रस असणार आहे. तर ही होती 432ची ट्रिक. आता आपण पाहणार आहोत 532ची ट्रिक. तर 532च्या ट्रिकसाठी देखील 5 लाईन्स आहेत, म्हणजे वर्ड्सच आहेत फक्त, काही जास्त मोठी लाईन नाही आहे ती. तर काय करायचं आहे, एक गोष्ट टाईपमध्ये येणं ठेवायचं आहे की अरे मेषा भागू निपळ, वरून आग पडली. असे म्हणू शकतो की अरे मेषा म्हणजे एक मेष नावाचा मुलगा असेल किंवा हे असेल, त्याला काय म्हणतो तर भागू म्हणजे पळू, निपळ भागू निपळ एक शब्दच आहे दोन्ही पण, ॲज इट इज येणं ठेवतो. वरून आग पडली, कामन पळायला होत आहेत तर वरून आग पडल्या कारणाने.
तर आग कशी काय पडली, तर गंजी मंजिष्ठा पेटल्याने, म्हणजे गंजी आणि मंजिष्ठा या गोष्टी पेटल्यामुळे काय झालं, तर वरून आग पडली, असे एक गोष्ट टाईपमध्ये देण्यात ठेवू शकतो. तर अजून काय सांगता येईल, तर तालीसपत्र कारमध्ये बसून गेला, म्हणजे तालीसपत्र जे होतात ते दिलेचं एक व्यक्ती, तर तो कारमध्ये बसून पळून गावातच गेलेला आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. तर काय ट्रिक आहे, अरे मेषा भागोनी पळ, वरून आग पडली, गंजी व मंजिष्ठा पेटल्याने, तालीसपत्र कारमध्ये बसून निघून गेलं, इथपर्यंतच लक्षात ठेवायचं आहे सध्याला. तर पाहूयात याचा काय अर्थ होतो आहे. तर अरे मेषा म्हणजे अरेवरून काय, तर अहिफेन, आणि मेषावरून मेषशृंगी, तर यांचा रस जो असणार आहे तो तिक्त आणि कषाय. तर कषाय यामध्ये प्रधान रस तर आपल्याला लक्षात येईनच की तिक्त रस असणारच आहे, परंतु कशाला रस कसा देण्यात ठेवायचा, तर पहिल्या लाईनीमध्ये जर आपण नीट पाहिलं तर अरे मेषा, मेषा शावरून कषाय हा शब्द लगेच देण्यात येईल, यावरून लक्षात ठेवू शकतो. परत नंतरच्या लाईनमध्ये पाहू शकतो भागोनी पळ, म्हणजे भावरून काय असणार आहे, तर भारंगी, गोवरून गुगुळ, नीवरून निर्गुंडी, पवरून पळाश, आणि ल येतो ते ळ झाले, ळ म्हणजे ल असणार आहे तो, तर तेथे लताकरंज त्याचा बनतो आहे. तर याचं काय असणार रस, तर भागो निपळचे तिक्त कटू कषाय, तिक्त कटू कषाय रस असणार आहे. तर त्याचे कसे लक्षात ठेवायचे, तर नी पळ, नीवर जे वेलांटी दिसते एक तिक्त रसामध्ये वेलांटी आहे, तर पळ तिक्त कटू कशा, असे राईम्समध्ये देण्यात ठेवू शकता, हे पण फार अवघड नाही आहे हे. तर पुढे पाहूयात वरून, वरून काय लक्षात ठेवू शकतो, तर वरून हेच शब्द देण्यात ठेवू शकतो. नंतर आगवरून अग्निमंथा हा शब्द देण्यात ठेवू शकतो. तर यामध्ये पाठ करायचे काय असणार आहे, तर 4 रस असणार आहेत, आम्ल व लवण रस सोडून, तिक्त रस प्रधानच असणार आहे, परंतु आम्ल व लवण रस सोडून या ठिकाणी आपण पाहू शकता की वरून अग्निमंतामध्ये आम्ल आणि लवण रस सोडून उर्वरित 4 रस कोणते, तर मधुर, तिक्त, कटू, कषाय हे 4 रस असणार आहेत. तर आता पुढे काय असणार, गंजी मंजिष्ठा पेटल्याने, तर गंजी गवरून काय लक्षात ठेवू शकतो, तर गंभाळी, जे म्हणून जे वरून जिरकद्वय, मंजिष्ठा ते मंजिष्ठाच लक्षात ठेवायचे आहे. तर या लाईनीचे रस कसे देण्यात ठेवायचे, तर तिक्त रस तर प्रधानच राहणार आहे प्रत्येकमध्येच, त्यात काही विशेष नाही आहे लक्ष विसरायसारखे. तर मंजिष्ठा या शब्दावर जर आपण नीट फोकस केला तर यामध्ये म वरून मधुर लक्षात ठेवू शकतो, आणि ष्ठामधील श वरून कशाही रस देण्यात ठेवू शकतो, जेणेकरून त्या लाईनीतील आपल्याला रस लक्षात येतील. आणि तालीसपत्र हे यासाठी देण्यात ठेवायचे आहे. तालीसपत्राचे तेवढे फक्त रस काय, तर तिक्त आणि मधुर, तर असे आहे. आणि कारमध्ये, तर कार हा शब्द कसा आहे, तर कालमेघ व रासना हे फक्त तिक्तच रस असणार आहे यांमध्ये. तर ही होती गोष्ट टाईप किंवा एक स्टोरी टाईप म्हणू शकतो त्या. आणि ते याच पद्धतीने जर तुम्ही लिहिले किंवा 2-3 वेळा लिहून पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या लाईनीमध्ये कोणते रस राहणार आहेत. अरेवरून अरे मेषामध्ये 2 रस राहणार आहेत, भागोनी पळमध्ये 3, त्याच्या पुढील ह्याच्यात 4, म्हणजे 2, 3, 4 असे रस राहतील. त्यानंतर उरलेल्या ज्या 2 लाईनी आहेत त्यामध्ये थोडे पाठ नीट, म्हणजे 1-2 वेळा नीट वाचले तर लक्षात येईल की ते पण फार अवघड नाही आहेत, पण एक ट्रिक सोपी पडून जाईल की रस पाठ करण्यासाठी. आता 532मध्येच एक दुसरे एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे. हे पहिल्या वाक्यामध्ये एवढे ड्रग्ज कवर झाले. आता दुसरी एक लाईन लक्षात ठेवायची की हरी विष बृहण करी जातीने वाचला पाटला, एक वाक्य एक अशाच टाईपमध्ये की ॲसेस बनवण्यात आले ते पण. तर यामध्ये 2च रस असणार आहेत, कोणते, तर तिक्त आणि कटू. तर हरीवरून काय लक्षात ठेवायचं, हरिद्रा, विषवरून अतिविषा, बृहणवरून बृहती, करीवरून कंठकारी, जातीनेवरून जातीफला, वाचलावरून वचा, आणि पाटलावरून पाठा. तर हे ड्रग्ज देण्यात ठेवायचे आपणास. तर हे होते 532 ट्रिकमध्ये एकूण 22 ड्रग्ज कवर झाले आपले. तर 432मध्ये देखील आपण 17 ड्रग्ज कवर केले होते. आता पाहूयात 632 जी असणार आहे आपली शेवटची ट्रिक. त्यामध्ये 6 वरून कषाय असणार आहे, 3 वरून कटू विभाग असणार आहे, 2 वरून उष्णविरी असणार आहे, ते तर तुमच्या आता पाठच झाली असेल. तर आता पाहूया कषाय रसामध्ये काय असणार, फक्त कषाय रस असणार आहे कोणते, तर कषाय ओनली फक्त कोणते, तर लॉयल कुल लक्षात ठेवू, म्हणजे फक्त एकाच रसाला ते त्याच रसाला तेवढे लॉयल आहे एकाच रसापुरते, त्यामुळे लॉयल नाव लक्षात ठेवू. आणि कुलवरून काय, तर कुलत्थ, म्हणजे एक कुळ आहे किंवा एक कुळ आहे की जे लॉयल आहे खूप, या पद्धतीने. आणि लॉयल कशासाठी, तर ते त्यांचं दुसरे कोणत्याच गोष्टीत मिक्स होत नाहीत किंवा फितुरी करत नाही, अशा पद्धतीने आपण लॉयल हा शब्द वापरतो. तर एक कुल होते की ते लॉयल होते, तर कुलवरून कुलदत्त लक्षात ठेवू शकतो. आणि लॉयल का, तर फक्त एकच रस आहे ते, त्यामुळे. तर आपण त्याचबरोबर पाहू की कशाय तिक्त, आता फक्त तिक्त रस वाढणार आहे यामध्ये. तर त्यासाठी एक शब्द देण्यात ठेवायचा आहे की कर्कट नाग, कर्कटवरून कर्कट शृंगी लक्षात ठेवू शकतो, नागवरून नागकेशर.
आता उर्वरित जो असणारा ट्रिक त्यामध्ये आम्ल आणि लवण रस सोडून उर्वरित जे 4 रस असतात ते रसांवर ट्रिक असणार आहे. त्याचा फक्त एकच शब्द आहे की तो म्हणजे त्रिवृत्त. त्यामुळे याला काय फार पाठ करायची गरज नाही. आपल्या मागाशी ट्रिकमध्ये देखील जिथे 4 रस होते तेथे देखील आम्ल व लवण रस सोडायचे होते. म्हणजे ते 2 रस सोडून ची ट्रिक होती. आणि म्हणजे जसे की 532 मध्ये आपण पाहू शकतो की वरून आग पडली ही ट्रिक होती. यामध्ये आम्ल व लवण रस सोडूनच होते उर्वरित 4 रस. या ठिकाणी देखील आम्ल व लवण रस सोडूनच उर्वरित 4 रस आहेत ते म्हणजे त्रिवृत्त. तर हे होते द्रव्यगुणची टोटल 98 ड्रग्सवर ट्रिक, जे आपल्याला सिलेबसला 97 ड्रग्ज आहेत, परंतु 98 ड्रग्ज का तर आर्द्रक आणि शुंठी यांचे 2 वेगवेगळे रसांवर आपण ट्रिक दाखवण्यात आलेले, जे की खूप महत्त्वाचे असणार आहेत ते द्रव्यगुण सिलेबसमध्ये.